नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परातीचा वापर करून खूप सुंदर अशी एक आयडिया, आणि जी की तुमच्यासाठी खूप युजफुल असेल आणि तुम्ही तिचा एव्हरीडे यूज करू शकता तुमच्या पद्धतीने। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला, म्हणजे व्हिडिओ आणखीन पुढे जायला मदत होते। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, आपण इथे ना जुन्या साड्यांच्या ज्या लेसेस असतात ना त्यांचा वापर करणार आहोत। तुम्ही कोणत्याही कलरच्या असू द्या, त्या तुम्ही आजच्या आयडियासाठी वापरात आणू शकता, ठीक आहे। तर या लेस मी घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर परातीचा वापर आपण करणार आहोत, आणि त्याचबरोबर तुमच्याकडे असे ओढणे असतील, साड्या असतील जुन्या पुराणे, त्यांचा पण तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता। स्ट्रेचेबल असू द्या, असेल कोणतेही कपडे असेल त्यांचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता। तर सर्वात अगोदर आपण ह्या ज्या लेस घेतलेल्या आहेत ना ते आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत, ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर ह्या ज्या लेस आहेत ना, ह्या टोटल मी 9 लेस घेतलेल्या आहेत, तुम्ही मोजू पण शकता बघा, म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे टाकले त्यानुसार। तसं तर मी तुम्हाला शेवटी पण सांगणार आहे टोटल किती आपल्याला कापडं लागले किंवा मेजरमेंट काय असेल ते, ठीक आहे। तर या पद्धतीने नाड्या पसरवून घेतलेल्या आहेत आपण। आता त्यानंतर परातीचा बरोबर आपल्याला सेंटर काढायचा आणि तिथेच अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं, आणि दोन समोरासमोरील ज्या आपण या लेस ठेवलेल्या आहेत त्याच्या समोरचीच बाजू उचलायची आणि सुई धाग्याने ती परातीच्या पाठीमागच्या बाजूला स्टिच करून घ्यायची बघा। अशाच पद्धतीने आपल्याला जेवढे आपण या ज्या लेस ठेवलेल्या आहेत ना साडीच्या, त्या अशाच पकडायच्या। जी इकडची समोरची बाजू असेल तिची समोरची बाजू उचलायची, आणि या पद्धतीने आपल्याला या ज्या लेसेस आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत बघा, खालच्या साईडने आणि वरच्या साईडने ती व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या बघा, परातीच्या वरच्या साईडने। आता त्यानंतर आपल्याला इथे जे आपण ओढण्या घेतलेल्या आहेत, साडी असू द्या ओढण्या असू द्या, तर स्ट्रेचेबल ओढणीच आहे, तर याच्या आपल्याला 5.5 इंचाच्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे 5.5 इंच रुंदीच्या, ठीक आहे। आणि इथे आपल्याला जी लांबी आहे ना ओढणीची, त्याच्या मला इथे साधारणतः 2 पट्ट्या लागल्या असतील, म्हणजे दुसरी पण अर्धीच लागली, म्हणजे 1.5 पट्टी लागलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने राहिलेल्या ज्या पट्ट्या होत्या त्या पण मी कट करून घेतलेल्या आहेत। आता जी तुम्हाला 1 नंबर ठेवायची असेल ती पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची, आणि या पद्धतीने आपल्याला ह्या पार्टचा पण सेंटर काढून घ्यायचा इथला, आणि सुई धाग्याने ती स्टिच करून घ्यायची। तर या लेसचा पण आपल्याला व्यवस्थित असा पकडून सेंटर काढून घ्यायचा आहे बरोबर बघा। खालपर्यंत ज्या नाड्या आहेत लेस आहेत त्या साडीच्या, त्या अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायच्या, आणि सेंटरलाच ही जी आपण 5.5 इंच रुंदीचं कट केलेले ओढणीचा कपडा आहे ना तो आपल्याला वरतून स्टिच करून घ्यायचा आहे बघा। या पद्धतीने मी त्याच्या साडीच्या लेस घेतल्या ना तिथे तुम्ही एखादा कॉटनच्या कापडाच्या 2-2 इंच रुंदीच्या पट्ट्या कट केल्या असत्या ना तरी पण चालले असतं, कारण की साडीच्या लेस खूप सटकतात, त्यामुळे कॉटनचा कपडा असता तर सटकला नसता। आता बघा या पद्धतीने आपल्याला ती एक मध्यभागी स्टिच केली। आता त्यानंतर एकाडेक ज्या ह्या लेसेस आहेत ना आपल्या 9च्या 9, तर त्याच्यामधून एकाडेक याच्यातून आपल्याला ती बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीने। तर सुरुवातीला नाही समजणार तुम्हाला कोणते आपण एका याच्यातून काढलं का 2 याच्यातून, जेव्हा एक राऊंड पूर्ण होईल तेव्हा दुसऱ्या राऊंडला थोडं थोडं समजतं की कोणती वरची बाजू आहे किंवा कोणती एकाडेक रंगाची, म्हणजे एकाडेक ठेवून आपल्याला ही जी आपण हातात जी पट्टी घेतलेली आहे ना कट करून, ती कशी आपल्याला ती एकाडेक अशा पद्धतीने वळून घ्यायची आहे। ती सुरुवातीला नाही कळत, पण जसजशी डिझाईन बनत चालते ना तसं ते समजत चालतं, आणि कळतं ते हळूहळू। तुम्ही जेव्हा शिवताल किंवा बनवताना ही आयडिया, तेव्हा तुम्हाला ते हळूहळू नक्कीच समजेल। आणि मी खूप मेहनतीने कष्टाने हा व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे पूर्ण दिवस माझा याच्यामध्येच गेलेला होता। तर बघा आता 2 नंबरची जेव्हा आपण राऊंड मारतो ना त्यावेळेस आपल्याला थोडी थोडी आयडिया येते की 1 नंबरच्या ज्या लेसमधून काढली तर ती एकाडेक लेसमधून आपल्याला ही जी पट्टी आहे ना आपण घेतलेली लांबीची, तर ती आपल्याला अशा पद्धतीने वळून घ्यायची बघा। इथपर्यंत आलं ना, आता दिसायला लागलेत ते वरती कलर, तेव्हा आपल्याला ते समजायला लागलं की एकाडेक जी लेस आहे ना त्याच्यामधून काढायची। आता दुसरी पण जी पट्टी आहे ना, तर मी ते ग्रीन कलरची घेतली, ही पण स्ट्रेचेबलच आहे, आणि जी पहिली पट्टी जिथपर्यंत आली ना त्याच लेसवरती आपल्याला ही वरतून ठेवून ही पण सुई धाग्याने स्टिच करून घ्यायची आहे। म्हणजे ज्या पट्टीपर्यंत पहिली गोल्डन कलरची पट्टी आपण तिथपर्यंत ठेवली तिथंच दुसरी जोडून घेतली। आता दुसरी पण आपल्याला बघा एकाडेक अशा पद्धतीने वळून घ्यायची आहे। त्या साड्यांच्या ज्या लेसेस आहेत त्याच्यामधून एक सोडून द्यायची, दुसरीमधून ती बाहेर काढायची, आणि हीच पद्धत आपल्याला फॉलो करायची। ही पण तुम्हाला सुरुवातीला जरी कळत नसेल ना, जसजशी डिझाईन बनत चालती तसतसं ते आपल्याला समजत चालतं की
कोणत्या पट्टीतून आपण ही ग्रीन कलरची बाहेर काढली आणि कोणत्या याच्यातून गोल्डन कलरची पट्टी बाहेर काढली, ते जसजशी डिझाईन म्हणजे दिसत चालती डोळ्यांना तसतसं ती आपल्याला पण समजत जातं. त्यानुसारच आपण ही एकाड एक लेसमधून ही जी पट्टी आहे ती बाहेर काढून घ्यायची आणि व्यवस्थित टाईट करायची, लूज नाही ठेवायचं. हे म्हणजे खूप टाईट करायचं, म्हणजे असं अंतर नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम बोटाने ती सिक्युअर करून घ्यायची आणि टाईट करतच एकाड एक लेसमधून ही पण ही ग्रीन कलरची पट्टी आहे ती बघा, आपण जिथपर्यंत गोल्डनवाली होती तिथपर्यंत आलो ग्रीन कलरच्या पट्टीपर्यंत ही 2 नंबरची. आता परत पहिली जी पट्टी होती ना आपली गोल्डन कलरची, तीच आपल्याला परत सुरू करायची आहे बघा. ग्रीनवाली इथपर्यंत आलो, आता ती इथंच ठेवायची. आता जी 1 नंबरची पट्टी होती ना गोल्डन कलरची, ती आपल्याला परत राऊंड सुरू करायचा आहे तिचा. ठीक आहे. तर इथे तुम्हाला जसं समजेल ना, जशी डिझाईन दिसते ना बरोबर त्या अकॉर्डिंग आता अगोदरची जी गोल्डन कलरची पट्टी होती ना तिची डिझाईन बरोबर वरती बनत चालती ना, तशीच आपल्याला ती एकाड एक लेसमधून बाहेर काढून घ्यायची आणि हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण परातीचा जेवढा राऊंड आहे ना तेवढा संपेपर्यंत हीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची. दिसताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं, पण जेव्हा तुम्ही म्हणजे करायला घेताल ना ही आयडिया तेव्हा सोपं वाटेल आणि मजा पण येते नवीन गोष्टी ट्राय करायला. तर बघा गोल्डनवाली पण इथपर्यंत आलो आपण, जिथपर्यंत ग्रीनवाली ठेवली होती पट्टी. आता परत ग्रीनवाली उचलायची आणि तिची आपल्याला एकाड एक लेसमधून बाहेर काढत राहायची. म्हणजे जिथपर्यंत आपली पहिली पट्टी येते तिथपर्यंत आलो की दुसरा राऊंड आहे तो तिथपर्यंतच ठेवायचा आणि मग परत पहिली जी गोल्डनवाली पट्टी ती सुरू करायची आणि हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू फॉलो करायची मैत्रिणींनो. आणि खरं सांगते खूप सुंदर अशी आयडिया आपली बनवून तयार होते. तुम्हाला पण विश्वास बसणार नाही की तुम्ही स्वतः बनवली, कारण की जेव्हा आपण नवीन गोष्टी ट्राय करतो ना तेव्हाच आपल्याला ते येत जाते आणि समजत जातं. आता बघा परत ही 1 नंबरची जी गोल्डन कलरची पट्टी होती ना 5.5 इंच रुंदीची, ती आपल्याला परत एकाड एक ह्या ज्या लेसेस आहेत ना त्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे. तर हीच प्रोसेस आपण कंप्लीट करून घेऊ कडेपर्यंत. आणि जिथे आपली पट्टी संपेल तिथे परत आपल्याला तिला जोड देऊन घ्यायचं आहे. तर गोल्डन कलरचीच पट्टी माझी संपली होती बघा, तर मी तिला परत गोल्डन कलरचीच 5.5 इंच रुंदीची पट्टी आहे ती अशा पद्धतीने सुई धाग्याने स्टिच करून घेत आहे. म्हणजे जी पट्टी तुमची संपेल जिथे तिथे ती अशा पद्धतीनेच सुई धाग्याने स्टिच करून जोड देऊन घ्यायचं आहे आणि परत राहिलेली जी प्रोसेस आहे ती आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. जी पट्टी संपली तिथून जोड दिला, परत आपल्याला ती एकाड एक ह्या लेसमधून अशा पद्धतीनेच बाहेर काढत पूर्ण कडेपर्यंत ही डिझाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अगोदर गोल्डनची संपली होती, आता परत ग्रीन कलरची पट्टी संपली माझी, तर ग्रीनला परत ग्रीनचा जोड दिला आणि हा पण आपण सुई धाग्याने स्टिच करून घेत आहोत. व्यवस्थित पक्का धागा घेतलेला आहे मी इथे गोधडी शिवण्याचा आणि त्यानेच ही जी पट्टी आहे ती स्टिच करून घेत आहे सुई धाग्याने. ठीक आहे. आता ही पण आपल्याला परत जोड देऊन झाल्याच्या नंतर राहिलेली जी प्रोसेस आहे ती ॲज इट इज कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे.
पूर्ण कडेपर्यंत हीच प्रोसेस आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. तर बघा कडेपर्यंत मी ही प्रोसेस कंप्लीट केली. आता एक्स्ट्राच्या ज्या पट्ट्या होत्या त्या पण आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या 2 पट्ट्या आहेत ना, आता ते एकमेकांना आपल्याला अशा पद्धतीने गाठ बांधून घ्यायची. तर इथे मी पक्की गाठ बांधून घेतली आणि एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट केला. आता त्यानंतर हा जो कपडा आहे तो आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून सुई धाग्याने ते सिक्युअर करून घ्यायचं आहे किंवा स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पक्क स्टिच करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे इथपर्यंत मी ही जी डिझाईन आहे ती पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला हे ज्या लेस आहेत ना ते खालच्या साईडने पण अशा कट करून घ्यायच्या आहे, ज्या आपण बॉटमच्या साईडने पण सुई धाग्यानेच स्टिच करून घेतलेल्या होत्या सुरुवातीला. या पद्धतीने बघा बॉटमची साईड पण अशी दिसत आहे. म्हणजे दोन्ही साईडनी रेडी टू यूज आहे. असं काहीच नाही की सुईची बाजू रॉंग बाजू, दोन्ही बाजू सारख्याच तयार झालेल्या आहेत आपल्या. आता हे ज्या लेसेस आहेत ना त्या मी सारख्याच कट करून घेत आहे. तुम्ही ह्या लेस आहे ते पूर्ण कडापर्यंत पण कट करून टाकले असते तरी चालले असते, पण मी आहे ना अशा पद्धतीने ह्या 2 लेस एकमेकांना अशा पद्धतीने पक्की गाठ बांधून घेत आहे. आणि मी परत एकदा सांगते तुम्हाला, ह्या लेस तुम्ही नका वापरू साडीच्या, त्याच्याऐवजी कोणताही कॉटनचा 2 इंचच्या रुंदीचा 9 पट्ट्या कट करा आणि त्या मध्यभागी लावा. कारण की ह्या लेसच्या ना म्हणजे धागे तर निघतातच पण सटकतात पण खूप. त्यामुळे साड्यांच्या लेसऐवजी तुम्ही इथे पण साडीचाच एखादा कॉटनचा कपडा वापरू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो खूप सुंदर अशी आपली ही पायपुसणी डोअरमॅट बनून तयार झाली. तुम्ही हिचा टेबल मॅट म्हणून पण वापर करू शकता आणि साईज पण तुम्ही तुमच्याकडे कमी जास्त करू शकता. तर मी परातीच्या मापानुसार बनवली होती त्यामुळे हिची साईज एवढी झालेली आहे. तरी पण आणि बघा किती कलरफुल एकदम छान आणि सुंदर अशी दिसत आहे. एकदम झूम करून आणि एकदम जवळून तुम्हाला मी हा फायनल लुक आहे तो दाखवत आहे आपल्या डोअरमॅटचा किंवा पायपुसणीचा. आणि दोन्ही साईडने तुम्ही बघा दोन्ही साईडने यूज करू शकता आणि खूप दणकट टिकाऊ आणि मजबूत अशी तयार झालेली आहे आपली ही पायपुसणी डोअरमॅट टेबल मॅट. तर शिवून तयार माप किती रेडी राहिलं ना ते पण एकदा मोजून दाखवते. तरी साधारणतः 11 इंचाची शिवून तयार झालेली आहे. तुम्ही जर मोठं हे घेतलं तर अजून मोठी होईल तुमच्या याच्याने चाळणी वगैरे किंवा अजून मोठी परत याच्यापेक्षा तर मोठी साईज होईल. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या हिरव्या 2 पट्ट्या लागल्या आणि ह्या ज्या गोल्डन कलरच्या होत्या त्या 2 पट्ट्या आणि ह्या ज्या आपण एक स्ट्रीप लावल्या होत्या ना त्या टोटल 9 स्ट्रीप होत्या. हे पण मी तुम्हाला ह्या मेजरमेंटमध्ये सांगितलं. उलटा सुईचं असं काहीच नाही, तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता. धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता. वॉशेबल आहे, मशीन वॉश करू शकता आणि हाताने पण धुवू शकता. इतकी कडक आणि टिकाऊ झालेली आहे बघा. तुम्हाला दिसतानीच ती कळत असेल म्हणजे अजिबात तिच्यामध्ये लुजिंग नाही, एकदम टाईट झालेली आहे बघा अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आवडली असेल. माझ्या मेहनतीसाठी कष्टासाठी एक लाईक नक्की करा जाता जाता. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.